लातूर शहर विभागाचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्या काही दिवसावरच येऊन टेकलेली आहे। दरवर्षी आम्ही निवेदन देतो आहोत की या लातूर शहरातील जे एंट्री पास आहे तो कायमचा बंद करावा। लातूर शहर हे गोरगरिबांचं शहर आहे। मजूर संख्या इथं जास्त आहे। हाताला काम नाही आणि राहण्यासाठी घर नाही आणि महाशिवरात्री हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि हा सण म्हणजे बाळगोपाळांची आनंद यात्रा आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाशिवरात्री असते त्या ठिकाणी कुठेही यात्रेमध्ये एंट्री पास घेतला जात नाही। लातूर शहरच असा आहे की या लातूर शहरामध्ये शिवरात्रीला एंट्री पास हा मोजला जातो। 100 ते 50 रुपये हा एंट्री पास आहे आणि यामुळे गोरगरीब यात्रा जास्त प्रमाणामध्ये करू शकत नाहीत। जर एंट्री पास 100 रुपये असेल तर ही यात्रा नाही तर पूर्णपणे हे व्यापारीकरण झालेलं आहे। लातूर शहराचे पालकमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्या असं मी बोलणार नाही, कारण लातूर शहराचे पालकमंत्री नेमकं कुठं आहेत हेच माहिती नाही। म्हणून लातूर शहरातील ज्या गोरगरिबांच्या आनंदावर विरजण पडलेला आहे, व्यापारीकरण झालेलं आहे, ज्या व्यक्तीला या यात्रेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तो कॉन्ट्रॅक्ट तात्काळ बंद करावं म्हणून मी समस्त लातूर शहरातल्या जनतेच्या वतीने या लातूर शहराचे अमित भैया आमदार आणि खासदार साहेबांना विनंती करत आहे की या महाशिवरात्रीचा जो एंट्री पास आहे तो कायमचा आणि तात्काळ बंद झाला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।